55व्या श्लोकाला सुरुवात करायची ना. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्टी केली मेळीयेची. आपल्याला मागचा संदर्भ लक्षात असेल तर आपणच आपल्याला कसे पाहतो याकरता त्यांनी 2-3 दृष्टांत आपल्याला दिले. एक, आपले डोळे आहेत, समोरचा मनुष्य आहे, त्या समोरच्या मनुष्याच्या डोळ्यात बघितलं तर याच व्यक्तीची प्रतिमा त्याच्या बाहुलीवरती उमटलेली असते. तो जेव्हा या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा ह्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये त्या व्यक्तीची प्रतिमा उमटलेली असते. समोरचा मनुष्य आपलंच रूप किंवा आपलं चित्र दुसऱ्याच्या बाहुलीमध्ये म्हणजे दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाहतो आणि हा त्याच्या डोळ्यामध्ये पाहतो. याच्या डोळ्याला काही फरक पडत नाही, समोरच्याच्या डोळ्याला काही फरक पडत नाही, पण दोघांनाही ते रूप दृश्य असतं, दोघांनाही ते रूप पाहता येतं. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद न घडत. इथे दुसऱ्या प्रकाराने सांगितलं, डोळे जर दाबले तर मिटलेल्या डोळ्यापुढे डोळा दाबला की वेगळी चित्र उभी राहतात. ती जी चित्र निर्माण होतात डोळ्याच्या पुढे, ती चित्र डोळ्याला कोणताही त्रास होत नाही. डोळाच ती चित्र पाहतो आणि डोळ्यालाच दाबून ते चित्र तयार केलेलं असतं. म्हणजे हे सगळं जिथल्या तिथे आहे. तसा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी सुद्धा घडणारी प्रत्येक गोष्ट अशीच आहे. तोच आहे, तोच पाहतो, तोच रूप घेतो. एवढं सगळं करून पण त्यात काहीच फरक पडत नाही. ते म्हणतात जसा डोळ्यात काहीच फरक पडत नाही तसा परमात्म्यामध्ये सुद्धा काहीच फरक पडत नाही. आणि त्यामुळे त्यांनी हा एक दृष्टांत घेतला. पुढचा दृष्टांत सांगताना त्यांनी सांगितलं की आपली जी भेट आहे ती चांगदेवा तुझं तू पण आणि माझं मी पण न हरवता सुद्धा होऊ शकते. तुझ्या ठिकाणी तुझं तू पण राहील, माझं मी पण राहील. त्याच्याकरता हा वरचा दृष्टांत आहे डोळ्याचा. आणि त्यामुळे आपण दोघेही आपल्या ठिकाणी जसे आहोत तसे आहोत, पण जी आपली भेट होईल, ज्या पातळीवरती भेट होईल ती भेट त्यांनी सिद्ध भेट असा शब्द वापरला. की आपली भेट असेल ती सिद्ध भेट असेल. सिद्ध म्हणजे आत्म्याच्या पातळीवरती भेट असेल. आपण आत्तापर्यंत अनेक वेळा ज्या दृष्टांताचा उपयोग किंवा स्मरण केलं तो म्हणजे देहबुद्ध्या तू दासोस्मी, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चिता मती. म्हणाले इथे देहाच्या पातळीवरती काय द्वैत आहे आणि त्यामुळे देहाच्या पातळीवर तर देहबुद्ध्या तू दासोहम, हे परमेश्वरा तुझ्याशी उपासना करताना भक्ती करताना तू माझा स्वामी आहेस आणि मी तुझा सेवक आहे, ही देहाच्या पातळीवरची धारणा आहे. जीवबुद्ध्या त्वदंशकः, जीवाच्या पातळीवरती मात्र मी तुझा अंश आहे, मी अंश रूपाने तुझ्याशी जोडलेलो आहे, तुझाच अंश म्हणून मी तुझ्याशी निगडीत आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, आणि आत्म्याच्या पातळीवर मात्र तू आणि मी एकच आहोत. आपल्या दोघांच्यामध्ये काही भेद नाही आहे. त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलं आहे ते असंच आहे की देहाच्या पातळीवरती चांगदेवा तू आणि मी वेगळे आहोत, पण जर तुला तुझं पण आणि मला माझं पण असं तुझ्या ठिकाणी जर तुला ठेवायचं असेल तर तू आणि मी वेगळे राहून सुद्धा आम्ही आहोत या ठिकाणी सुद्धा एकमेकांची भेट घेऊ शकतो, जो जिथे आहे तिथे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की कुणी कुठेही का असेना, पण त्या माणसाच्या विषयी आपल्या अंतःकरणातला भाव जसा आहे त्या पातळीवर त्या व्यक्तीशी असणारी जवळीक आपली सांधली जाते. आणि त्याचं मोठं उदाहरण हे आम्हाला भागवतामध्ये दिलेलं आहे की या ज्या गोपिका आहेत त्यांनी पुन्हा कधीच गोकुळ सोडलं नाही आणि भगवंत पुन्हा कधीच गोकुळात आला नाही, पण गोपिकांची भक्ती कधी कमी झाली नाही आणि भगवंताच्या अंतःकरणामधलं त्यांचं स्मरण कधी खंडलं नाही. त्याचं कारण असं आहे की जो जिथे आहे तिथे ती जी भेट आहे ती सिद्ध आहे, जिथे आहे तिथे ती भेट परिपूर्ण आहे, हीच धारणा आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परीने एक एक विषय मांडला जातो. तसं त्यांनी इथे म्हटलंय, मी तू वीण भेटी माझी तुझी. म्हणाले मी आणि तू आपण एकमेकांना जरी भेटलो नाही तरी तुझी माझी भेट सिद्धच आहे. आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसदी, ते भोगिली अनुवादी घोळू घोळू किंवा घोळ घोळू.
म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आता मी आणि तू ही उपाधी तशीच ठेवली आणि तुझी आणि माझी भेट आत्ता जसं म्हटलं की आत्म्याच्या पातळीवरती आम्ही एक आहोत, ही भेट जर आम्ही घेतली तर मी जिथे आहे तिथे मला तुझ्या भेटीचं स्मरण आहे, तू जिथे आहेस तिथे तुला माझ्या भेटीचं स्मरण आहे. म्हणजे तुझ्या ठिकाणी तू माझ्या भेटीला अंतरलेला नाहीस, माझ्या ठिकाणी मी तुझ्या भेटीला अंतरलेलो नाही. आपण दोघेही जण एकमेकांशी भेटलेलेच आहोत. पुन्हा ही भेटसुद्धा सिद्धच आहे, पुन्हा ही भेटसुद्धा परिपूर्णच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे असं का आहे. त्याचं जेव्हा स्पष्टीकरण दिलं तेव्हा ते म्हणतात की माझ्या जिभेला जो रस आवडतो ते पक्वान्न करून मी खातो. माझी जी जीव आहे ती सगळेच रस जाणणारी आहे. कारण जे जे रस आपल्या जिभेवर येतात त्या त्या रसांचं काही ना काहीतरी आपण आस्वादन करतो, तेव्हा आपण म्हणतो की हे ना खारट झालं, हे आहे ना हे फार तिखट आहे. त्याचं कारण असं की तिखटाची चव आमच्या जिभेला कळते म्हणून. आणि आमच्या जिभेचा तिखट खाण्याचा जो काही सामर्थ्याचा भाग आहे, तुम्ही किती तिखट खाऊ शकतो, की तिखटसुद्धा तिखट नाही असं म्हणणारी मंडळी आहे. की काय करावं की तांबड्या तिखटाला तिखटपणा त्याचा पुरत नाही म्हणून त्याच्याबरोबर हिरवी मिरची वाटून घातली जायची. म्हणजे असे लोक आहेत की आमच्या लहानपणी माझ्या वडिलांचे एक मित्र होते देवीदासराव लव्हेकर म्हणून, नांदेडला. असे मोठे उग्र दिसायचे आणि त्यांचे डोळे बिळे आम्ही लहान मुलं घाबरायचो, ते हा म्हणाले तरी आम्ही रडायला लागले. असे जरा मोठं व्यक्तिमत्व असं त्यांचं होतं, असं जरा उग्र. त्यांना रोज लवंगी मिरचीची भाजी लागायची, लवंगी मिरचीची भाजी खायचे, इतकं तिखट त्यांना लागत असे. आणि गोडवाले म्हणाले काही नाही हो, म्हणले त्या गुळात काय गोडी आणि त्या साखरेत काय गोडी, काही पदार्थ हल्ली गोडच होत नाही बघा, किती गोड घालणार, पदार्थात गोड घालणार का गोडात पदार्थ घालणार, अशी परिस्थिती आहे. ज्याच्या जिभेला म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत बोलायचं तर आपण बोलतो त्याप्रमाणे आमच्या जिभेचा टॉलरन्स किती वाढलेला आहे, किती खाऊ शकतो तिखट, किती खाऊ शकतो साखर, त्याच्यावर अवलंबून आहे. इथे त्यांनी त्याचंच एक सूत्र घेतलंय की आमच्या जिभेला अमुक एक चव पटते. आपण म्हणतो नाही हो एवढं तिखट आम्ही नाही खाऊ शकणार, ह्याच्यापेक्षा कमी करा, एवढं आंबट आम्ही नाही खाऊ शकणार, एवढं मीठ आम्ही नाही खाऊ शकणार, गोड पदार्थ आम्हाला चांगला गोड लागतो. तर त्यांनी सांगितलं हे ज्याला जसं आवडतं तसं मनुष्य आपल्या जिभेच्या स्वादानी पदार्थ खातो. म्हणजे काय करतो म्हणाले त्याच्याजवळ स्वाद आहेच, त्याला जो स्वाद आवडतो किंवा जिभेला जो स्वाद हवा आहे तो स्वाद पदार्थामध्ये आहेच. आणि त्या पदार्थाचा म्हणजे आस्वाद घेताना जो रस आहे त्या रसाला तोच स्वाद आहे. कारण त्या रसाचा स्वाद जर बदलला तर जीभ तो आस्वाद घेऊ शकत नाही. की जर तिखट पदार्थ पाहिजे आहे तर खाणारा म्हणाला नाही तिखट पदार्थ जरा झणझणीत बरा वाटतो, आता त्यांनी त्याच्या स्टँडर्डनी झणझणीत केला, तो आम्हाला तोंडातच घालता येणार नाही. पण म्हणाले तसं नाही, त्या रसनेचं जे सामर्थ्य आहे, त्या रसनेला जी चव आहे त्याच चवीचा पदार्थ बनला. म्हणजे हाच रस आहे, तोच रस त्या पदार्थामध्ये आहे आणि त्या पदार्थापासून पुन्हा बाहेर पडलेला जो रस आहे तो पुन्हा जिभेच्या रसाने स्वीकारला. म्हणजे काही वेगळं झालेलं नाही, रसच आहे, फक्त ही रसाची सोय आहे. आणि म्हणून रसोई आहे त्या ठिकाणी, रससोई म्हणून त्याचा आपण संधी केला तर रसोई झाला. की आमच्या रसाची सोय आम्ही त्याच्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि म्हणून आम्ही त्याच चवीनी पदार्थ बनवतो, त्याच चवीचा पदार्थ आम्ही खातो. त्याने काय केलं वेगळं, आम्ही दर्पण समोर ठेवला किंवा आरसा समोर ठेवला, आरशामध्ये आपला चेहरा पाहिला, आपला चेहरा आपण कितीतरी वेळा पाहिला, पुन्हा पुन्हा पाहिला, चेहरा तोच आहे, त्या आरशात सुद्धा तोच चेहरा आहे. त्या आरशातला चेहरा माझ्याकडे पाहतोय असं वाटताना मी नक्कीच त्या चेहऱ्याकडे पाहत असलं पाहिजे. म्हणजे माझे जे डोळे आहेत ते डोळे मी असे त्याच्याकडे त्या आरशाकडे ठेवले पाहिजेत की ज्यामुळे आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिमेच्या डोळ्यांमध्ये आपण पाहतोय असं आपल्याला वाटलं पाहिजे. म्हणजे हा ते पुन्हा पुन्हा पाहतो आहे आणि जे पाहतो आहे म्हणजे ह्याचे डोळे, याचा देह, याची छबी किंवा प्रतिमा, ती प्रतिमा आता पुन्हा याच्या डोळ्याला दिसतीये. काय तिसरं आहे त्याच्यामध्ये,
काही नाही, हाच आहे. हाच एकदा प्रतिमा होतो आणि पुन्हा प्रतिमेतून आपल्याला पाहतो. म्हणजे ह्याच्याशिवाय तिथे दुसरं काही नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या सगळ्या दृष्टांतांनी चांगदेवा एक समजून घेतो की एका परमात्म्याशिवाय हे दुसरं काही नाही आहे. ही जी वेगळी वेगळी रूपं आहेत असं तुला वाटतं, तर तशी काही ती वेगळी वेगळी रूपं नाहीत. आणि म्हणून ते म्हणतात आता तुला इतकं सांगितलं. आता शेवटाला आले ना, तर शेवटच्या 10 ओव्यांवर आले. आता ते म्हणतात की मी तुला इतकं सांगितलं आत्तापर्यंत, वेगवेगळ्या प्रकारांनी त्या आत्मस्वरूपाचं तत्त्व मी तुला उलगडून सांगितलं. तर म्हणाले मी काय केलं की त्या आत्मस्वरूपाला मापता येत नाही, त्याला मोजता येत नाही, पण तरीसुद्धा माझ्या शब्दाच्या लाघवानी मी तुला ते आत्मतत्व मोजून दाखवलं. मोजून म्हणजे शब्दामध्ये बांधून दाखवलं. म्हणून तर माऊली म्हणते अरूपाचे रूप दाविनं, की मी ज्याचं रूप तुम्ही पाहू शकणार नाही त्याचं रूपसुद्धा मी माझ्या शब्दांनी दाखवीन. आणि मी तुम्हाला त्याला अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. तो अतींद्रिय आहे, तो इंद्रियांना दृश्य नाही आहे, पण तुम्हाला तुमच्या इंद्रियांच्या मध्ये असं वाटेल की मी डोळ्यांनी त्याला पाहिला, मी कानाने त्याला ऐकला, मी जिव्हेनी त्याचा रस अनुभवला. कारण तो रसोवई 6 आहे, तो रसवान आहे. त्याच्या ठिकाणी एक रस आहे की ज्या रसाला आम्ही भक्तीचा रस म्हणू, ज्या रसाला आम्ही भावाचा रस म्हणू, ज्या रसाला आम्ही जाणीवेचा रस म्हणू, ज्या रसाने आम्ही त्याचं आस्वादन करू, तो रस त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माऊली म्हणते की आता इथेही तेच सांगता येते की म्हणाले जे अप्रमेय आहे, जे प्रमेय म्हणजे मापन. आता आपल्याला अमृतानुभवापासून एक गोष्ट नक्की माहीत झालेली आहे की मोजणं म्हणजे प्रमेय. आणि या जगामध्ये कुठेही आम्ही गेलो, काहीही आम्ही शिकलो, काहीही आम्हाला समजलं, काहीही आम्ही स्वीकारलं, कोणताही आम्ही विचार केला, तरी या जगातली प्रत्येक कृती म्हणजे फक्त मापन आहे. प्रत्येक कृतीचा अर्थ शेवटी मापन आहे. आणि म्हणून हे न्यायदर्शन आहे की जे न्यायदर्शन मापनाची गोष्ट आम्हाला सांगतं की आपण मापलं, आपण हे पाहिलं, काय हो तिकडे बहुतेक पाऊस पडतोय का काय. ते न्यायशास्त्राला या असली भोंगळ वाक्य चालत नाही की पडतोय का काय म्हणजे काय. ते म्हणतात त्याचा तर्क करताना तुम्हाला काय वाटतंय, तिथे पाणी पडतं याचा आवाज येतोय का, पावसाच्या सरींचा आवाज येतोय का, त्या ठिकाणी खूप भरून आलेलं आहे आणि वातावरण एकदम एकाएकी कुंद होऊन गार झालं आहे म्हणून तुम्हाला पाऊस येतोय, असं कशाकरता पाऊस येतोय असं वाटतंय. म्हणजे घरामध्ये पंख्याचा आवाज येत असताना दरवाजे बंद आहेत, तर असं अरे बहुतेक बाहेर पाऊस पडतोय का, तर समज म्हणतो का वेड आहे का, इथे बाहेर पाऊस पडायला चांगलं टळटळीत ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये पाऊस कसा पडेल. त्या घरातल्या आपल्या कुठे मशीनचा, कुठे मोटरचा, कुठे पंख्याचा, कशाचा तरी जो आवाज आहे तो पावसासारखा वाटतो आहे. आणि म्हणून सांगणारा असं म्हणतो की तर्क करताना मला काहीतरी साधर्म्य वाटलं म्हणूनच मी तर्क केला ना, तो काय गप्प बसत नाही. तो म्हणतो मी सुद्धा काही उगीच म्हटलं नाही पाऊस आला असं वाटलं का. आणि म्हणून नैयायिकांनी एक गोष्ट तर्कावरती उभी करताना जी सांगितली आहे ती यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वह्निही. जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असावा किंवा असेल. हे एक सिद्धांत आहे, हा एक तर्क आहे की आम्हाला असं वाटतं की बहुतेक तिथून धूर येतोय त्या अर्थी तिथे काहीतरी पेटलं असलं पाहिजे किंवा तिथे अग्नी असला पाहिजे. मग आपण नाही आपण म्हणतो अहो नुसता धूर येतोय तिथे, पण तिथे काही आग बिग लागलेली नाही आहे, काय झालं आहे आपल्याला माहीत नाही, पण धूर येतोय एवढी गोष्ट खरी आहे. सांगण्याचा आपल्याला हेतू असा की या नैयायिकांनी ज्या तर्कानी हे सगळे जे शब्द आहेत त्या शब्दाच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट आम्हाला दृश्य केली आहे. तर कारण काय, नाहीतरी आम्ही ते मापन त्यांनीच करतो. त्यामुळे तत्वज्ञान जरी झालं तरीसुद्धा तत्वज्ञान तरी काय, ते शब्दच आहे. ते शब्द तरी काय करतात, मापनच करतात. तर माऊली आपल्याला सांगते की म्हणाले हा जो परमात्मा आहे हा या शब्दात सापडत नाही. हे हमखास का सांगतात, कारण वेद सांगतो म्हणून. वेद सांगतो की नेती नेती, की नाही बाबा आम्हाला काही त्याचं वर्णन करता येत नाही. माऊली म्हणतात मला येतं करता. त्यांनी सांगितलं नसेल वेदाला करता येत, वेद जरी तिथे हरला असला तरी मी काय हरलेलो नाही आहे. माझं शब्द सामर्थ्य एवढं आहे की मी त्याला मापू शकतो, मी त्याचं वर्णन करू शकतो. आणि त्यामुळे हा जो एक आत्मप्रत्यय आहे त्यांच्या सगळ्या लिखाणाच्या मागचा,
तो ते म्हणतात तैसी अप्रमेये प्रमेये भरली. तसा हा अप्रमेय ज्याला मोजता येत नाही, ज्याला मापता येत नाही, त्याला मी काय केलं, त्याला प्रमेयामध्ये म्हणजे त्याला मापनामध्ये म्हणजे त्याला सीमित करून मी आपल्या पुढे ठेवले. शब्दांमधून मी त्याची ओळख तुम्हाला करून दिली. किती प्रकारचे दृष्टांत दिले. तर आपण जेव्हा त्याचं एक रिव्हिजन घेऊ, 1 तास तर घेऊच ना आपण, की हे सगळं प्रत्येक ओळ्या घेत पुढे गेलो आहे. विषय कसा गेला तो काही आपण पुन्हा मागे गेलेलो नाही आहे. तर त्याच्यामध्ये की कसे तर्क मी उभे केले आणि चांगदेवा तू माझ्या भेटीकरता येणार आणि तुला माझ्या भेटीची जी आस आहे ती कशा करता आहे, की असायचं काही कारणच नाही. आपण एकमेकांच्या बरोबरच आहोत, तू माझ्यापासून अलग नाहीच आहेस. हे सांगण्याकरता ते आत्मतत्व एकच आहे सगळ्या ठिकाणी भरलेलं आणि ते एकच आत्मतत्व फक्त आहे. विद्यमान तूही नाहीस, विद्यमान मीही नाही. तरी पण तुला तू आहेस असं वाटलं आणि मी वेगळा आहे ही जाणीव असेल तर ही भेट कशी आहे. जर तुला ही जाणीव नाही आहे, ह्याच्या पलीकडे आपण दोघे भेटलो तर ही भेट कशी आहे. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे फक्त एक आत्मतत्व आहे असं जर म्हटलं तर त्याचं स्वरूप काय आहे ते सांगता येतात. की म्हणजे तो अप्रमेय, तो मोजताच येत नाही. आत्तापर्यंत तुला मोजून 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 सांगितलं मी, की दृष्टांतावर दृष्टांत देऊन तुला एक एक सिद्धांतावर सिद्धांत दिले, एक एक प्रमेयावर प्रमेय मांडली आणि तुला काय सांगितलं की बाबा रे असं बघशील तर असं आहे, असं केलंस तर असं आहे, तुझी कल्पना अशी असेल तर त्याचा परिणाम असा होईल. आता म्हणाले तैसी अप्रमेये प्रमेये भरली. आता मी स्वतः काय केलं तुझ्याकरता चांगदेवा, तर मी फक्त जे मोजता मापता येत नाही असं ते परमात्मतत्व प्रमेये भरली. ते प्रमेयानी म्हणजे मापनानी त्या अप्रमेय अशा परमात्मतत्वाला मी कुठेतरी माझ्या शब्दांमध्ये भरून घेतलं, माझ्या शब्दांनी त्याला साठवलं. म्हणून मौनाची अक्षरे भली. म्हणाले हा कसा आहे, तर हा मौन म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही. पुन्हा उपनिषदांचं वाक्य आहे, सिद्धांत आहे, यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसाचं. जिथे वाणी मनासहित परत येते, ना तिथे शब्द पोचतात, ना तिथे एवढं वेगवान कल्पना करणारं असं मन पोचतं. तर जिथे काहीच पोचत नाही तिथे मी काय केलं, अक्षरे भली. मला सुंदर शब्दामध्ये, भली म्हणजे सुंदर, सुंदर शब्दांच्यामध्ये त्या मौन हेच ज्याचं व्याख्यान आहे अशा परमात्म्याचं तुला मी शब्दामध्ये वर्णन करून सांगितलं. आता ते पुढे म्हणतात रचोनी गोष्ट केली मेळियाची. आणि काय केलं, त्या शब्दांची रचना करून तुला एकत्वाची गोष्ट म्हणजे एकत्वाचा सिद्धांत सांगितला, की कसा परमात्मा तू आणि मी आपण एकच आहोत, आपल्यापेक्षा काही हे वेगळं नाही, हे कसं मी तुला सांगितलं. म्हणजे केली मेळियेची. मेळियेची मिळणे, एकत्र येणे. रचोनी गोष्ट केली, रचोनी गोष्ट केली सिद्धांत सांगितला, रचून गोष्ट केली विषयाचं विवरण केलं. काही आपण यातलं घेतलं तरी चालेल. म्हणून तेवी कोणत्याही प्रमेयाला जो विषय नाही भला, कोणत्याच सिद्धांतामध्ये परमात्मा येऊ शकत नाही असा जो कोणत्याही प्रमेयाचा, सिद्धांताचा, तत्वाचा, शब्दांचा जो विषय नाही, म्हणून अप्रमेयतयाला म्हणती ते आत्मतत्व. म्हणून आत्मतत्व हे अप्रमेय आहे असं म्हटलं जातं. त्या आत्मतत्वे ओतप्रोत भरलेले जे शब्द सत्य, त्या आत्मतत्वानी ओतप्रोत आत बाहेर भरलेले असे जे शब्द आहे, ते भरलेले ते शब्द सत्य, की जे केवळ सत्य दोन्ही बाजूनी, की ज्याचं लक्षण सत हे परमेश्वराचं लक्षण आहे, परमात्म्याचं परब्रह्माचं लक्षण आहे. आणि जे शब्द जेव्हा सत्यसिद्धांत प्रतिपादित करतात तेव्हा त्या सत्याच्याच जवळ जातात. म्हणजे हे शब्द नव्हेत, हे ते परमात्म्याचं सत्य हे लक्षणच आहे असं तू समज, असं ते चांगदेवाला म्हटलं. यांनी भाष्य खूप चांगलं केलं याच्यावरचं. दासगणू महाराजांचं भाष्य खूप सुंदर आहे. भरलेले जे शब्द सत्य, ऐसे शब्द करून ग्रथित तुझ्याशी मी गोष्ट केली. अशा केवळ त्या सत्य, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अशा त्या परमात्म्याचं मी तुझ्या पुढे विवेचन केलं,
शब्दांच्या आधाराने. असे शब्द एकत्रित करून ऐसे शब्द करून ग्रथित तुझ्याशी मी गोष्टी केली, तुझ्याशी मी गोष्ट केली, तुझ्याशी मी बोललो, तुला मी समजावून सांगितलं. म्हणजे ज्या शब्दाचे उच्चारण केले तरी ते होय मौन, की असे शब्द मी तुझ्याकरता योजले आहेत. सांगदेवा लक्षात घे की ज्या शब्दांचा मी उच्चार केला तरी सुद्धा शब्दात उच्चार केलेला असला तरी त्याचा अर्थ पुन्हा मौनातच प्राप्त होणार आहे. म्हणजे ज्या शब्दांचे उच्चारण केले तरी ते होय मौन, त्याचा जरी उच्चार झाला तरी सुद्धा, कारण का शब्द हा अर्थाशिवाय उपयोगाचाच नाही. त्या शब्दाचा अर्थ आम्हाला करायलाच पाहिजे. जेव्हा त्या शब्दाचा अर्थ करशील त्यावेळी तुला त्याचं मननच करायला पाहिजे. आणि त्याचं मनन केल्यानंतर हो या शब्दाचा अर्थ मला कळला असं तू सांगूच शकणार नाही. कारण त्या शब्दाचा अर्थ फक्त तू अनुभवशील, तुला तो कळून मला स्पष्ट करून सांगता येणार नाही. म्हणजे पुन्हा आपल्या वाणीचं सामर्थ्य मौलींनी सांगितलं आहे की माझ्या वाणीचं सामर्थ्य काय आहे की मला शब्दात तो विषय आणता येतो, पण जो विषय मी शब्दात आणला आहे आणि तुम्ही अभ्यासला आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या शब्दांनी काही वक्तव्य करता येणार नाही. कारण ते शब्दच तुम्हाला मौन करणारे, ते शब्दच तुम्हाला मुखरित होणारे नाहीत, ते मौनात जाणारे आहेत. आणि म्हणून ते सांगतात की म्हणजे ज्या शब्दाचे उच्चारण केले तरी ते होय मौन, का की तत् शब्दार्था लागून आत्मस्वरूप मिळवत असे. कारण त्या शब्दाचा अर्थ लावायला गेला की तू फक्त आत्मस्वरूपाची चर्चा करशील. काय बोलशील तू, काय त्याच्यावर सांगशील, किंवा काय तो विषय तू वेगळा समजून घेशील. आणि म्हणून आत्मस्वरूप का की गिळीत असे, का की तत् शब्दार्था लागून आत्मस्वरूप गिळीत असे, की तो जो शब्दाचा अर्थ आहे तो अर्थ त्या आत्मस्वरूपामध्येच विलीन होऊन जातो आणि त्यामुळे बोलायला वेगळा शब्द राहत नाही. शब्द स्वरूप गिळल्यावरी शिल्लक आत्मतत्व अखेरी. आता शब्दाचं शब्दपण जेव्हा संपतं त्यावेळी काय शिल्लक राहतं म्हणाले, केवळ आत्मतत्व अखेरी राहत असे सर्वतोपरी ऐसा संवाद लिहिला हा. शेवटी फक्त आत्मस्वरूप शिल्लक राहणारा हा 65 ओव्यांचा संवाद मी तुझ्याकरता लिहिलेला आहे. का की तुला त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान व्हावं शब्दांच्या माध्यमामधून. आणि म्हणून म्हणाले ये करुनी व्याज तू आपणा ते बुझ दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. म्हणाले आता ह्या माझ्या ओव्यांचा उपयोग काय, याचं प्रयोजन काय आणि याचं फल काय. मी भले लिहिलं तुला एक 65 ओव्यांचं पत्र, पण तुला काही ढेकळं कळलं नाही तर त्याचा उपयोग काय. कारण ते तसंच राहिलं तर त्याच्याकरता नाही लिहिलं. म्हणाले काय आहे, येची करुनी व्याज. व्याज म्हणजे निमित्त. हे तू माझ्या भेटीचं निमित्त केलंस, त्या निमित्ताने तो कोरा कागद पाठवलास. तुझा कोरा कागद आल्यावर तुझ्या मनात काय आहे हे मी ओळखलं, म्हणून आता तुला काय सांगायला पाहिजे हे मला कळलं, म्हणून मी तुला सांगण्याचा जो विषय आहे तो तुझ्याकडे सांगितला. आता हा सांगितलेला विषय तू वाचशील, कदाचित त्याचं श्रवण करशील, कारण तुझ्या कुणा शिष्याला वाचायला सांगशील, आणि मग त्याचं तू मनन करशील, त्याच्यावरती तू चिंतन करशील. जे काही करशील तू आपण आते बुझ, पण तू त्यांनी कर काय, त्यातनं काय प्राप्त करून घे, तर तू आपल्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून घे. म्हणजे हे जे शब्द आहेत, आता पुन्हा कशी रचना आहे बघा, हे जे शब्द आहेत ते आत्मस्वरूपच आहे. ते शब्द तुझ्याकडे आले की तू फक्त ऐकणार आहेस किंवा वाचणार आहेस. जे तू ऐकशील किंवा वाचशील त्याचा पुन्हा परिणाम काय आहे, कारण शब्द ते आत्मतत्व मिळूनच टाकणार आहे आणि तुझ्याकडे ते वाचल्यानंतर काय प्रकट होणार आहे, तर आत्मतत्वच प्रकट व्हावं अशी माझी धारणा आहे. म्हणून मी हे तुला पत्र लिहिलं आहे. तर आता हे निमित्त करून, आता हे तू लक्षात घेऊन तू त्या शब्दांना बाजूला कर आणि त्याच्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते तू तुझ्या ठिकाणी तू समजून घे. पण दुसरं कोणी म्हणाले समजून देऊ शकत नाही. म्हणून ते सांगतात तू आपणा ते बुझ, तू तुझ्यातल्या तूपणाला जाणून घे.
तुझ्यातलं जे तू पण आहे त्याचं ज्ञान तू करून घे. दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. ज्याप्रमाणे म्हणाले दिवा आहे, तो दिवा प्रकाशपणाने आपल्याला पाहतो. कारण दिव्याला कोण पाहतं? दिव्याचा उजेड पडतो. त्या उजेडात आम्ही जग पाहतो. त्याचं कारण आम्ही जे पाहतो ते नेहमीच परावलंबी आहे. किंवा आमची जगातली प्रत्येक कृती ही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे. आमच्या ठिकाणी आम्हाला जाणून घेणारे नाही आहे. आम्ही स्वसंवेद्य नाही आहे. आम्हाला आमचं काही कळत नाही. आम्हाला साधी माणसाला आमची भाषा पण नाही. ते बाकी पक्षी आणि जनावरही आमच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. कारण म्हणजे इंग्लंडमधला कावळा असो की अमेरिकेतला कावळा असो, तो कावकावच करणार आहे. कारण त्याची युनिव्हर्सल एक भाषा आहे. इथे आमचं 12 मैल गेलं की भाषा बदलली. तो काय बोलतो मला कळत नाही, मी काय बोलते त्याला कळत नाही. म्हणाले परिस्थिती अशी आहे की मानवाला काहीच शिकल्याशिवाय येत नाही. मानव हा पूर्णपणे बुद्धीने कितीही मोठा असला तरी तो स्वतःच्या ठिकाणी स्वयंपूर्ण नाही आहे. त्याला काही गोष्टींच्या बाबतीमध्ये त्याला एक प्रकारचं परावलंबित्वच दिलेलं आहे. त्या परावलंबनातून तू बाहेर ये. आणि ते त्याला सांगतात तू तुझ्या ठिकाणी तुला ओळख. तुला आता बाहेर काय आहे त्या बाहेरच्या माध्यमातून तुला ओळखू नको. म्हणजे मी आता इतका जप केला, मग याचं फळ मला काय मिळेल, हे हा बाहेरचा माध्यमाचा प्रकार आहे. की मी एक उपासना कोणती तरी स्वीकारली, माझ्यापासून वेगळी आहे. स्वीकारलेल्या उपासनेतून मी फळाची अपेक्षा करते आहे, माझ्यापेक्षा वेगळं आहे. आता इथे कसं आहे, मला बाहेरून काहीच घ्यायचं नाही. मला माझ्या ठिकाणी मला जाणायचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तू तुला तुझ्या ठिकाणी जाणून घे. तू तुला तुझ्या ठिकाणी समजून घे. कसा समज? जसा दिवा दिव्याला समजतो. म्हणजे एकदा दिवा पेटला की दिव्याचं दिवेपण हे दिव्याला समजतं, कारण तो त्या प्रकाशाने स्वतःला समजू शकतो. त्याचा प्रकाश हेच त्याचं समजणं. म्हणजे त्याच्यातलं तेल आणि वात, दिवा आपल्याला तेल आणि वातामध्ये समजत नाही. दिवा आपल्या स्वतःला प्रकाशामध्ये समजतो. तो त्याला यांनी मला आता तेल घातलं तर माझं पुन्हा पेटतं होईन आणि मग मी दीप म्हणून लागेन, त्याला त्याच्याशी काही घेणं देणं. तो पेटला, प्रकाश पडला तर तो दिवा आहे आणि तो दिवा त्या प्रकाशात स्वतःला ओळखतो. ते नाही, अंधार आहे. पण त्याचं अस्तित्व त्याला जाणण्याकरता त्याला बाहेर कशाची मदत घ्यावी लागत नाही. तो कोणत्याही अर्थात हा जो दृष्टांत आहे, नेहमीच आपण दृष्टांत मर्यादित स्वरूपातच घ्यायचा असतो. एकाच दिशेने त्याचा विचार करून घेतला तर दिवा दिव्याच्या ज्ञानाला स्वयंपूर्ण आहे. तो त्याचं ज्ञान करून घेण्याकरता त्याला दुसरं काही लागत नाही. म्हणजे दुसरा दिवा पेटला आणि त्या दिव्याला पाहिलं की मग दिव्याला कळलं अरे याच्यासारखाच मी आहे, म्हणजे मी सुद्धा दिवा आहे, असं नाही होत. त्याला दुसरा दिवा पेटवावाच लागत नाही. तो त्याच्याच ठिकाणी प्रज्वलित आहे आणि त्याच्याच प्रकाशात तो त्याला समजतोय की हा प्रकाश माझा आहे, हा प्रकाश म्हणजे मी दिवा आहे. तर ते म्हणतात दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. की आपल्याला आपण कसे आहोत हे दिवा जसा त्याच्याच स्वतःच्या रूपात त्याला पाहतो तसा चांदेवा तू तुला तुझ्या रूपामध्ये पाहून घे. तुला दुसरीकडे पाहण्याची आवश्यकता नाही आहे. तुला तुझ्या रूपातच तुला पाहता येईल आणि म्हणून तू इतरत्र तुला पाहू नकोस, असं त्यांनी चांदेवाला इथे सांगितलंय. येची करुणी निमित्त तूच आपणा ते जाणी सत्य, जैसा का दीप पाहत निज प्रकाशे आपणा ते. म्हणाले याचं निमित्त करून तूच, माझ्या पत्राचं निमित्त करून किंवा तुझ्या आलेल्या पत्राला मी दिलेल्या उत्तराचं निमित्त करून तूच आपणा ते जाणी सत्य, तूच तुला जाणून घे. जैसा का दीप पाहत निज प्रकाशे आपणा ते. ज्याप्रमाणे दिवा आपलाच प्रकाश, हे आपलंच रूप आहे हे जाणतो. म्हणजे तुझ्या माझ्या ऐक्यत्वाची
जी का गोष्ट लिहिली साची, तिच्या सहाय्ये आत्म्याची ओळख करून घेई. आता काय सांगितलं त्यांनी की ह्या ठिकाणी म्हणजे तुझं आणि माझं ऐक्य कसं असतं किंवा कसं होतं हे म्हणाले. या सगळ्या अवयांमध्ये मी तुला सांगितलेलं आहे की आपण कसे ऐक्यभावाने एक आहोत. जी का गोष्ट लिहिली साची, मी ह्या अवयांमध्ये जे काय लिहिलेलं आहे तिच्या सहाय्ये आत्म्याची ओळख करून घेई तू. त्या माझ्या लिखाणामधून या आत्मतत्वाची ओळख निसंदिग्धपणे करून घे. जैसा दीप प्रकाशे करून आपलेच रूप प्रकटवी जाण, तैसा तुझा माझा संवाद पूर्ण आत्मस्वरूप प्रकटवी. त्याप्रमाणे तुझा माझ्यात झालेला संवाद आहे. माऊली म्हणत नाही तू कोरच पत्र पाठवलंय, ते म्हणतात तू माझ्याशी संवाद केलाच आहे. कारण मौन हा सगळ्यात मोठा संवाद आहे. त्यामुळे माऊलींनी म्हटलं हा फार श्रेष्ठ पुरुष आहे की ज्यांनी मला काहीच लिहिलं नाही. आणि त्यामुळे ते नमस्कार नको आशीर्वाद नको म्हणून तो त्या पत्राची सुरुवातच सोडून दिली त्यांनी. तर ते म्हणाले ठीक आहे की या स्थितीमध्ये तुझा माझा संबंध काय, तुझं माझं स्वरूप काय ते ह्या ठिकाणी प्रकट आहेच. जी का गोष्ट लिहिली आता इथे म्हणजे मी काही पत्री लिहिले ते तू विचारी आणि वहिले. पहिल्यांदा वहिले म्हणजे पहिल्यांदा म्हणून आपण जोड शब्द वापरतो तेव्हा पहिले वहिले म्हणतो. पहिलं म्हणजे पहिल्यांदा, वहिलं म्हणजे रिपीटेडली पहिल्यांदा, म्हणून ते तसं वहिलं. म्हणून ते वहिले याच्या विचारे तुझं आपुले यथार्थ रूप कळून ये. या पत्राच्या आधाराने जर तू विचार केलास तर तुझं रूप काय आहे ते तुला समजून येईल. जैसी का दीपज्योती होय आपणा दाविती, प्रकट झालेली प्रकाश दीप्ती दीपा ठाईच समजतं. दिव्याचं सगळं यथार्थ वर्णन त्यांनी केलेलं आहे की प्रकाशित झालेली जी दीप्ती जे तेज आहे ते तेज म्हणजे दिवा आहे. हे दिव्याला त्याच्या ठिकाणी कळतं. तर म्हणून ते पुढे म्हणतात दीपशक्तीचे जे स्फुरण तेच होय ज्योतपण, ज्योती ठाई आन पदार्थ तो मुळी नसे. दीपशक्तीचे जे स्फुरण, दीपाची जी शक्ती आहे काय आहे शक्ती प्रकाश देण्याची, ती प्रकाश देण्याची जी दीपाची शक्ती आहे तेच होय ज्योतपण. ज्योत काय आहे दुसरी, ती ज्योत उभी राहिली की ती प्रकाशच देते. आणि दीपाचं दीपपण कशात आहे म्हणजे मिरचीचं मिरची पण कशात आहे तिखटपणात. जर बाजारामध्ये तिखट नसलेली मिरची आली तर आपण म्हणतो अहो यातली कोणती मिरची तिखट आहे ती जरा तरी तिखट बघून मिरची द्या. कारण गोड मिरची काही आवश्यकता नाही, गोडाचे पुष्कळ चांगले चांगले पदार्थ आहेत, त्याला मिरची घेऊन गोड कशाला खायचं आहे. त्यामुळे त्या मिरचीचं मिरची पण तिखटपणात आहे. तसं त्या दिव्याचं दिवेपण हे त्याच्या तेजात आहे, त्याच्या प्रकाशात आहे, ते त्याच्याच जवळ आहे. त्याला दुसरं काही बघायलाच नको. दीपास दिव्याचा दीपपणा ज्योतिरूपे स्फुरण पावली, दीपाचीच शक्ती भली आणि तीच दाविती झाली दीपास दिव्याचा दीपपणा. तीच दिव्याला त्याचं दीपपण काय आहे हे दाखवती झाली. ते बी तुझा माझा संवाद झाला तो आत्म्याचेच स्फुरण भला. ते म्हणतात तसा तुझा माझा संवाद आहे हा कुणी केला, कुणाशी केला तर म्हणाले हा आत्म्याने केलेला संवाद आहे. हा नाही तू केला, हा नाही मी केला. म्हणून आत्म्याचेच स्फुरण भला, अन्य आधार नाही त्याला आत्म्याची या पलीकडे. हा जो संवाद आहे या संवादाला दुसरा कोणता आधार हा संभवत नाही. कारण आत्मा हाच या संवादाचा आधार आहे. कारण त्याशिवाय आपण दुसरं काही बोललोच नाही. कारण तुझं माझं भेटणं म्हणजे काय हे समजावताना तुला मी ते कसं आत्मस्वरूप आहे एवढंच समजावून सांग, बाकी काही सांगितलं नाही मला. तेही तुझा माझा संवाद झाला तो आत्म्याचेच स्फुरण भला, अन्य आधार नाही त्याला आत्म्याची या पलीकडे. त्याला आत्म्याच्या पलीकडे दुसरा काही आधार नाही. तुझ्या माझ्या आत्म्या ठाई फरक तुलाही नाही. म्हणजे तुझा माझा संवाद काय झाला या तुला वाटतंय तसं दोन आत्मस्वरूपामध्ये, दोन जीवांच्या मध्ये नाही झाला. तो सिद्ध संवाद आहे, ती सिद्ध भेट आहे, तो सिद्ध विचार आहे. त्यामुळे तो दोन आत्म्यांच्या, दोन म्हणजे आत्मे दोन नाहीच आहे, पण तुला जर वाटत असेल संवाद आहे म्हणून तर त्या दोन्ही ठिकाणी असणारं जे एकच आत्मतत्व आहे ते फक्त विभागून तू आणि मी म्हणून आपण आता पाहतोय. तुझ्या माझ्या आत्म्या ठाई फरक तुलाही नाही. सच्चिदानंद तो मीही
भावना करून घे. तुझ्या ठिकाणी सुद्धा मला जी भावना माझ्या ठिकाणी आहे किंवा मी जी माझ्या लिखाणातून भावना तुला पाठवली आहे तशीच भावना तू घे न करून. तशीच जर तुझी भावना झाली, सच्चिदानंद रूप जर तुझी भावना झाली, तर तू मी जे सांगतो आहेस तिथेच असशील. आणि जिथे असशील ते स्थान केवळ आत्मतत्वाचं, त्यापेक्षा काही वेगळं नाही. तैसी केली या गोठी तयात उघडी जे दृष्टी, आपणी या आपण भेटी आपणा माझी. आता सांग या येथवर जे मी बदलो साचार, त्याचा घेऊन आधार आपली दृष्टी उघडणे. तैसी केली या गोष्टी, आत्तापर्यंत जी काही गोष्ट केलेली आहे तया तो उघडी जे दृष्टी, त्या सगळ्या वाक्यांचा विचार कर आणि तुझी दृष्टी म्हणजे तुझे डोळे उघड. आपण व्यवहारात जरा म्हणतो तसं, जरा आता उघडा डोळे, केव्हा तरी समजून घ्या असं. तर तसा हे आहे, आपण या आपण भेटी आपणा माझी. तुझी तुझ्याशी भेट तुझ्या ठिकाणी करवून घे. आता सांग या येथवर जे मी बदलो साचार, त्याचा घेऊन आधार आपली दृष्टी उघडणे. म्हणजे खऱ्या स्वरूपाची ओळख ती होऊन साची, तुझ्या माझ्या भेटीची ऊर्तता ती नुरेल. खरं म्हणजे आर्तता पाहिजे, भेटीची आर्तता ती नुरेल. ती भेटीच्या करता असणारी जी उत्कट इच्छा आहे किंवा जो भाव आहे तो भाव काही राहणारच नाही, त्याची काही आवश्यकताच राहणार नाही. का की ज्ञानदृष्टी विकसित जेव्हा तू करशील सत्य, तेव्हा तुझ्या माझ्या आत्म्यात फरक ना हे कळेल तुला. जेव्हा इथे ते सोपंच आहे की का की तुझ्या ठिकाणी ज्ञानदृष्टी आली तर तुझा आणि माझा आत्मा काही वेगळा आहे असं राहणार नाही. आणि हे एक तत्त्वज्ञान आपल्याला उपनिषदांनी जे दिलेलं आहे ते तेवढं तत्त्वज्ञान आपण अंतिम म्हणून स्वीकारलेलं आहे. आता योगी आहे चांदेव, हे आता का सांगायला लागलं चांदेवाला? एवढा मोठा अधिकारी योगी पुरुष आहे, त्याला तुझ्या माझ्यात अंतर राहणार नाही, तू मी एकच आत्मा आहोत. हे सांगायचं कारण काय? कारण संबंध योगदर्शन हे द्वैत आहे. योगदर्शनामध्ये हा प्रत्येक पुरुष आहे, आमच्या हृदयामध्ये राहणारं जे तत्व आहे ते तत्व भिन्न आहे. म्हणजे पुरुष नंबर 1, पुरुष नंबर 2, पुरुष नंबर 3 सगळे वेगळे एकमेकांच्यापासून. का वेगळे घेतले? कारण त्यांनी चित्त हाताशी धरलं आणि चित्ताच्या वृत्ती धरल्या. हे सगळं आत्मतत्व हे काही म्हटलं तर चित्ताशी जे तत्वज्ञान बांधून समोर ठेवायचं आहे बांधताच येणार नाही. कारण ते प्रत्येक चैतन्य ज्याच्यामधून चित्त प्रतिबिंबित होतं किंवा त्याच्याशी निगडीत होतं आणि त्या चित्तावरती जे संस्कार होतात ते त्या द्रष्ट्यावर होतात हे म्हणताच येणार नाही. कारण काय हे सगळंच आत्मतत्व एक आहे म्हटलं तर त्यांना म्हणावं लागेल हा उद्धरला की सगळे उद्धरले, ह्याच्या चित्तातले सगळे संकल्प निघून गेले की सगळ्यांचे संकल्प विकल्प निघून गेले, असं तर काही होत नाही. आणि त्यामुळे या योगशास्त्रामध्ये ज्याच्या साह्याने ते शास्त्र उभं केलं म्हणजे त्यांना काही अद्वैत नको आहे असं नाही आहे, पण त्यांना शास्त्राची मांडणी करताना काय असतं, एक मांडणी स्वीकारली की त्याला झेपेल आणि त्याला जुळेल तेवढंच त्याच्या पायाशी घ्यावं लागेल. मग आता ते मान्य नाही केलं तरी किंवा ते मान्य झालं नाही, समजा नाही झालं, एखादं नसेल पण झालं पतंजलीला, पण त्याला पर्याय नाही ना, त्याला हे स्वीकारल्याशिवाय. म्हणून तिकडे सांख्यांनी असे सगळे पुरुष वेगळे वेगळे केलेले असले तरीसुद्धा इथे योगशास्त्रामध्ये सांख्यांनी पुरुष विशेषाची व्याख्या केली आहे. आता क्लेश कर्म अपरामृष्ट असा जो पुरुष विशेष ईश्वर व्याख्या करावी लागली त्यांना वेगळी. कारण हे सगळ्यांच्यातले पुरुष जर वेगळे वेगळे आहेत असं म्हटलं तर या सगळ्यांना चैतन्य देणं कुठेतरी एक मान्य करावंच लागणार आहे त्यांना, त्याच्याशिवाय शास्त्र पुढे जाऊ शकत नाही. मग जायला त्या पुरुषांच्या वरती एका पुरुष विशेषाची व्याख्या करून त्यांना हे सगळे पुरुष वेगळे मांडावे लागले. आता त्या पठडीत तयार झालेला आहे चांगदेव, त्यामुळे त्या चांगदेवाला तो भिन्न आहे, तो द्वैती आहे, तो योगी आहे आणि त्यामुळे त्याला तत्वज्ञान शिकवण्याचं काम मौलींनी केलं. त्याला काय शिकवलं? वेदांत शिकवलं. त्याला सांगितलं अरे बाबा रे, तू योगाच्या ज्या पातळीवर राहिलास त्या पातळीच्या थोडा वर चल ना, त्या पातळीवर राहू नको ज्या पातळीपर्यंत तू
स्वतःचा विकास करून घेतलाय ती पातळी द्वैताचीच आहे. आणि त्यामुळे ह्या पातळीवरती तुझं तत्वज्ञान परिपूर्ण स्थितीला जाणार नाही. म्हणून तुझ्या ठिकाणी तुला ज्ञानाची परिपूर्णता मी देतो. आणि म्हणून ते म्हणतात का की ज्ञानदृष्टी विकसित जेव्हा तू करशील सत्य तेव्हा तुझ्या माझ्या आत्म्यात फरक नाही कळेल तुला. की जेव्हा तू ज्ञानाची कक्षा अद्वैताच्या पार्श्वभूमीवरती आणशील, त्याच्या अधिष्ठानावरती तुझं ज्ञान विकसित करशील, तेव्हा तुला तू आणि मी एक आहोत हे मी काय म्हणतो हे तुला तेव्हा समजेल. म्हणून आत्मा हा एकची हे कळता भेटीची अपेक्षा ती कोठून नसाची सांग बापा उरेल. मग तुलाच उरणार नाही अपेक्षा की येऊन हा कोण आहे हे पाहावं, कारण ही पाहण्याची आवश्यकताच राहणार नाही. म्हणून आपुल्या तात्विक स्वरूपाला पाहण्या पाहिजे सोडीला देहाविषयीचा भला अहंभाव विचारे. तू ज्या देहामध्ये अडकून पडलायस आणि 1400 वर्ष हा देह आपला देठाने सांभाळत बसलाय, योगाच्या माध्यमातून तुला सांभाळतच राहायचा आहे. कारण देहाचा तुझा जो आसक्तीचा भाव आहे तो कमी नाही झाला, तुझी देहासक्ती नाही सुटलेली. म्हणून आपल्या तात्विक स्वरूपाला पाहण्या पाहिजे सोडीला देहाविषयीचा भला अहंभाव विचारे. ह्या देहाच्या ठिकाणी विचाराने अहंभाव का सोड म्हणतात ते, त्याचं कारण एकच आहे की किती वर्ष हा देह जपशील, 1000 वर्ष, लाख वर्ष, आणखीन किती वर्ष जपशील. आता आमच्या तत्वज्ञानामध्ये मोक्षाच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांमध्ये सुद्धा सलोकता, समीपता, स्वरूपता आणि मग सायुज्यता, की त्या लोकांमध्ये जाऊन राहिला किती काळ, कितीतरी दीर्घकाळ, पण तरी तो काळ संपणार आहे. त्यामुळे त्या लोकातून तो येऊ शकतो, म्हणजे पुन्हा त्याला तेच जीवाचे एरझार स्वीकारावे लागतात. मग तो समीपता, त्याच्या जरा पुढचा त्याच्या ठिकाणी प्राप्त झालेला जो मोक्षाचा भाग आहे की त्या परमेश्वराच्या हा जरा अधिक समीप जातो. म्हणजे असं की पुण्यात राहतो, म्हणजे आमच्या पुण्याचा महापौर कोण आहे एवढं माहिती, कोण महापौराला रोज बघतो. आम्ही भारतामध्ये राहतो, कोण रोज पंतप्रधानाला पाहतो, आम्ही काही पाहत नाही. पण समीपता आली की काय होतं की समीपता आल्यानंतर त्या पंतप्रधानांना भेटण्याची काहीतरी शक्यता निर्माण होते. मग आता त्यांचा तिथे असणारा पर्सनल सेक्रेटरी असेल, नाहीतर त्यांच्याबरोबर काम करणारे कॅबिनेट मिनिस्ट्रीमधले मिनिस्टर्स असतील, मंत्री असतील, त्यांची कधीमधी भेट होते. काही रोज सारखे त्यांच्याशी भेटत नाही, जवळ आहे. भेटायचं म्हटलं तर आपण इथून जातो कशा करता, दिल्लीला वाऱ्या करतात माणसं, कशा करता एकेका मंत्र्याचं शेपूट धरून त्यांना त्या पंतप्रधानांपर्यंत जायचं असतं की त्या मंत्र्याला पकडला की बाबा आता तुम्हाला पकडलेलं आहे आम्ही, आता तुम्ही आम्हाला त्यांची भेट घालून द्या, तुम्ही आम्हाला त्यांची गाठ घालून द्या. म्हणतो हो मी देईन ना, होते माझी अधूनमधून भेट, अधूनमधून होते म्हणजे हा रोज नाही भेटत, पण हा तिथे समीप असतो. स्वरूपता ह्याच्यापेक्षा जरा पुढची भेट होते. त्या भेटीमध्ये त्याला तेच रूप मिळतं, ईश्वराचंच रूप मिळतं. तो ईश्वरासारखा त्या रूपाच्या मध्ये राहण्याचा जो आनंद आहे, अजून अहंकार गेलेला नाहीच आहे, हा वेगळा आहे, तो आहेच आहे. त्या जरी तो सलोकता झाली, जरी ती समीपता झाली, जरी ती स्वरूपता झाली, तरी फक्त ह्याचं आपलेपण किंवा अहंकार किंवा अहंभाव किंवा वेगळेपण हे सुटलेलं नाहीच आहे. कारण त्या ठिकाणी मी ईश्वरासदृश आहे, मी ईश्वराचा पार्षद आहे. कारण हा कोण होतो, स्वरूप घेऊन ईश्वराचे पार्षद होतो. ईश्वर ज्या वेशामध्ये राहतो त्याच वेशामध्ये ईश्वराला सहाय्य करणारे जे त्याचे गण आहेत किंवा जे त्याच्या ठिकाणी असणारे त्याचे पार्षद आहेत, ते पार्षद तेच रूप धारण करतात, त्याच रूपात राहतात. सगळे सुंदर, सगळे एकसारखे, सगळे भगवंताच्या सारखे. पण भगवंताचं त्यांना काय नाही आहे, त्यांना वैजयंतीमाला नाही आहे, कौस्तुभमणी नाही आहे, वत्सलांछन नाही आहे, अशा जे भगवंताची वैशिष्ट्ये आहेत ती नाहीत त्यांना, पण ते भगवंतासारखे. आता ते म्हणतात ह्या सगळ्यामध्ये काय आहे चांगदेवा, तू तुझा अहंकार धरून वेगळे पण तुला ते टिकवावंसं वाटतं आहे, म्हणून तुला या जन्मामध्ये या रूपामध्ये तुला राहण्याची लालसा आहे. पण हे सगळं त्या मुक्तीच्या पातळीवरती इतक्या दीर्घ काळपर्यंत
इतके सुंदर सुंदर देह धारण केले तरी ते टिकतात का? कारण कुठपर्यंत टिकतील? जोपर्यंत तो देह त्यांना प्राप्त असण्याचं पुण्य आहे, किंवा खूपच मोठं पुण्य आहे. अगदी आपण तुकाराम महाराजांच्या सारखे घेऊ की जे वैकुंठामध्ये निवास करू नये, ते आत्ताच्या वैकुंठामध्ये सातत्याने निवास किती काळ करतील? कल्पांतापर्यंत. आकल्प आयुष्य होय तया कुळा, की त्या कुळाला आकल्प आयुष्य मिळू दे, म्हणजे कल्पापर्यंत ते कुळ जसंच्या तसं राहू दे. आकल्प आयुष्य, कल्पांतरी कल्प संपेपर्यंत. तुकाराम महाराज सुद्धा हे वरती जी सृष्टी निर्माण होऊ नये त्याच्यामध्ये वैकुंठ नावाच्या भागामध्ये जेव्हा ते राहतात भगवंताची भक्ती करत, कुठपर्यंत ह्या महाकारण देहात राहतात? जिथपर्यंत ह्या ब्रह्मांडाचा विचार किंवा ह्या संबंध भगवंतांनी निर्माण केलेल्या त्याच्या ह्या ब्रह्मांडाच्या अनुषंगाने असणाऱ्या बाकीच्या सगळ्या सृष्टीचा विचार करून भगवंत त्याचा प्रलय करत नाही तोपर्यंत. जेव्हा ब्रह्मांडाचा प्रलय होतो तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भगवंताशीच एकरूप होणार. ते भगवंताशीच एकरूप होतात. त्यांना ह्याचा अर्थ त्यांचं सगळं संपतं वगैरे असं काही नाही, ते आहेत तसेच असतात, त्यांचा अधिकार तोच आहे. पण भगवंतापासून अलग राहणं तेव्हा संपतं, पण अलग राहण्याची इच्छा आहे. म्हणून ब्रह्मसूत्रकारांनी त्यांचं हे जे अलग राहणं आहे त्याच्याकरता भक्ताचा मार्गच वेगळा दिला आणि त्याची चर्चाच वेगळी केली. आता आपल्याला ती चर्चा करायची नाही आहे. इथे आपल्याला चर्चा कशाची करायची आहे की हा जो वेगळेपणा ठेवून ईश्वराच्या भक्तीतला आनंद मिळवण्याकरता एकापेक्षा एक श्रेष्ठ संत, एकापेक्षा एक श्रेष्ठ आचार्य भगवंताच्या इथे त्याची भक्ती करत त्या वैकुंठामध्ये आनंदामध्ये राहतात, तो भाव वेगळा आहे. आणि चांदेवा, तुझ्या ठिकाणी जो भाव आहे तो भाव असा आहे की ह्याच देहानी मी जसा आहे तसा माझ्या सामर्थ्यानिशी माझ्या शिष्य शाखेसहित मी इथंच जिवंत असलो पाहिजे. सोड ना म्हणाले, तुला कोणी असं राहू देणार नाही. किती वर्ष राहू देती? किती काळ राहशील तू? कैक हजार वर्ष. जसं त्या पॉल ब्रँटननी म्हटलंय त्याप्रमाणे आमच्या हिमालयामध्ये देहाचे खडक झालेले, फक्त त्या देहामध्ये श्वास चालू आहे आणि सतत त्या ध्यानात आहेत. कारण ते ध्यान सुटलं की देह सुटणार आहे. त्यामुळे त्या ध्यानामध्ये, त्या स्थितीमध्ये त्यांनी आपले देह धरून ठेवले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असा देह धरून तू किती काळ काढणार आहेस आणि कशा करता? हे सगळं करण्याचं तुला काय कारण? एकदा विचार कर. देहाची क्षणभंगुरता समजून घे आणि त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे तू लक्षात घे. म्हणून ते म्हणतात की अहंभाव तो सोडल्या विना असंग साक्षी आत्मा कळेना. ज्याला संग मानवतच नाही, तुला देहाचा संग सोडवतच नाही, त्यामुळे ज्याला ते मानवत नाही तो आत्मा तुला भेटू नाही शकणार. अहंभाव तो सोडल्या विना असंग साक्षी आत्मा कळेना, आणि तो कळल्या विना होईना भेटी आपुली आपणाते. आणि तो कळल्याशिवाय तू कोण आहेस, तुझं स्वरूप नेमकं काय आहे हे तुला नाही कळणार. यास्तव देहाविषयीची आत्मबुद्धी टाकून साची असंग कुटस्थ आत्म्याची ओळख करून घ्यायचे. म्हणून शेवटी तू काय कर तर आता हे सगळं तुझा देहाविषयीचा जो संग आहे किंवा जे तुझ्या अंतःकरणामध्ये आसक्ती आहे ती टाकून दे. आणि म्हणून यास्तव देहाविषयीची आत्मबुद्धी टाकून साची म्हणजे काय? आपल्या तत्वज्ञानातला परवलीचा शब्द देहात्मबुद्धी. तू तुझ्या ठिकाणची देह हाच आत्मा आहे ही बुद्धी टाकून दे. म्हणून देहाच्या ठिकाणची आत्मबुद्धी हा फोड करून लिहिलेला 2 वाक्यांच्या मध्ये लिहिलेला विषय आहे. बाकी तो एकाच शब्दात आपण समाविष्ट करतो आणि आपण असं म्हणतो ही देहात्म बुद्धी आहे की जो देहालाच आत्मा समजतो. आत्मबुद्धी टाकून साची म्हणजे काय? यास्तव देहाविषयीची आत्मबुद्धी टाकून साची असंग जो संगरहित आहे असा कूटस्थ आत्म्याची ओळख करून घ्यायचे. ही ओळख करून घेणे हे तुझे माझे भेटणे. जेव्हा तुला त्या आत्म्याची ओळख होईल तेव्हा तू मला भेटशील. कारण ज्यांनी ज्यांनी आत्मतत्वाला प्राप्त करून घेतले ते सगळे एकमेकांच्या जवळ आहे. त्यांना काही म्हणून म्हटलं तुकाराम महाराज तिथे वैकुंठामध्ये भजन करत बसले. त्याकरताचे मांडलेलं जे तत्वज्ञान आहे त्याची जी भूमिका आहे ती वेगळी आहे. ती आत्ता आपल्याला इथे नको आहे.
पण त्यांनी शेवटपर्यंत भगवंता तुझी भक्ती करतच मला महाकारण देहामध्ये राहायचं आहे म्हटलं. त्यांना माहिती आहे की जेव्हा कल्पाचा अंत होईल त्यावेळी आम्ही काही या देहात राहणार नाही. आम्ही कल्पाचा अंत झाल्यानंतर भगवंताच्यामध्ये मिसळून जाणार आहे. पुन्हा आता जसं आपल्याला माहिती आहे की कबीराचा अवतार साईबाबा आहेत, उद्धवाचा अवतार नामदेव आहेत. हे असे पुन्हा पुन्हा त्यांनी अवतार घेतले. आता भगवंताशी एकरूप झाल्यानंतर भगवंतातून कसे बाहेर होतील असा आपल्याला प्रश्न पडेल. पण भगवंताला आनंद आहे. आपल्या ठिकाणी त्यांना समाविष्ट करून घेऊन ते कुठल्याही वेगळ्या महाकारण देहाशिवाय आपल्याशी एकरूप झालेले आहेत. पण ते जे विकसित चैतन्य तत्व आहे त्याला ते पुन्हा पाठवायला तयार आहेत. त्याला ते पुन्हा पाठवत आहेत. आणि म्हणून ते इथे म्हणतात की ती ओळख करून घेणे हे तुझे माझे भेटणे, मी तूपणाचे ओढणे जाईल सहज विलयाला. ते मी माझ्या मागे ओढणं लावून घेतलेलं आहे. तू तुझ्या मागे, मी माझ्या मागे, म्हणजे आपण सगळ्यांनी आपल्या मागे. की हा जो मी म्हणणार आहे त्या मीनी आपल्या मागे देहाचं ओढणं लावून घेतलं. त्याच्या गळ्यामध्ये ते एक लोढणं आहे की जे त्यांनी आपलं स्वतः स्वीकारलं आहे. टाकून दे म्हणाले ते. त्याच्याशिवाय ते सहज निघून जाणार नाही जोपर्यंत तुझ्या ठिकाणी आत्मबुद्धी होत नाही. जी व्हाव या भेटी केल्या ह्या खटपटी, ती तुझ्याच ठाई शेवटी आहे हे कळेल. मला इतके 1400 वर्ष देह सांभाळून तू ज्याच्याकरता धावपळ करतो आहे ते तुझ्याच जवळ आहे. तुला आणखीन कुठे जाऊन शोधायचं नाही आहे किंवा ते तिथे जाऊन मिळवायचं नाही आहे. हे तुला केव्हा कळेल? जेव्हा तू आत्मतत्वाशी एकरूप होशील.